वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे जामनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। या नुकसानीची पाहणी गिरीश महाजन यांनी केली आहे। गारखेडा या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती घरांचं आणि रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान झालंय। नुकसानीची माहिती मिळताच गारखेडा इथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली आणि नुकसानीचे पंचनामे जलद गतीने करून अहवाल पाठवण्याच्या सूचना गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिल्या। भागामध्ये खेड्यांवर अनेक लोकांच्या घरावरचे पत्र उडून गेलेले आहेत। पत्र दिसत नाहीयेत, इतका वेग त्या वादळाचा त्या ठिकाणी होता आणि म्हणून खूप मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं घरांचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। म्हणून तहसीलदारांना मी तात्काळ आदेश दिलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे, सर्व पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे। उद्या पण दिवसभर सर्व अधिकारी, निवडणुकीचा काळ आहे पण तरी सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की सर्वांनी जाऊन पंचनामे करायचे आणि तात्काळ मदत, ज्यांच्या घरात राहण्याची व्यवस्था नाही, घरावर पत्रच नाही, अशा लोकांना तात्काळ मदत या ठिकाणी दिली जाईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा नियमानुसार, एनडीआरएफच्या नियमानुसार जे असेल ती मदत ही तात्काळ देण्यात येईल।